बोरगाव सर्कल रुंदीकरण ही काळाची गरज, अतिक्रमण हटाव मोहिमेत शासनाला यश. या पार्श्वभूमीवर सर्कल सुशोभीकरणास राजकीय एकोप्याची गरज. बेळगावी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या विशेष प्रयत्नातून बोरगाव शहराच्या प्रमुख केंद्र असणाऱ्या सर्कल रस्त्यांचं रुंदीकरण व सुशोभीकरण कामास जवळपास 2 कोटीच्या अधिक निधी मंजूर झाला असतानाही गेल्या कित्येक दिवसांपासून सदरचं काम बंद अवस्थेत पडल्याचं दिसतंय. बसस्थानक परिसरात अतिक्रमणाचं थैमान आणि त्यामुळे वारंवार होणारे अपघात यामुळे सर्कल रुंदीकरण होणं काळाची गरज असतानाही अजून काही अंशी अतिक्रमित काढण्यास काही तक्रार दाखवल्यानं सदरचं कामकाज मंद गतीने चालू असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी थांबवून शहराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शहरातील प्रमुख नेत्यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सदरच्या विकास कामाला प्रोत्साहन देणं गरजेचं असल्याचं प्रवासी व नागरिकांच्यातून बोललं जात आहे. गेल्या अनेक वर्ष बोरगाव सर्कल रुंदीकरण व सुशोभीकरण व्हावं ही शहरवासीयांची मागणी होती. या मागणीची दखल घेत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे पाठपुरावा केला. या सर्कल कामासाठी 2,50,00,000 निधी मंजूर झालाय. महिन्यापूर्वी उपलब्ध निधीतून झालेल्या कामाचा शुभारंभही सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात करण्यात आला. ठेकेदारांनी कामाला सुरुवात केली. सर्कल परिसरातील व्यावसायिकांचे अतिक्रमण हटवून रुंदीकरणाचं काम सुरू झालं. पण का कुणास ठाऊक गेल्या काही दिवसापासून हे काम बंद आहे. त्यामुळे व्यावसायिक खोकी अतिक्रमण हटवण्यास अधिकाऱ्यांना अवघड झालंय. अतिक्रमण हटवताना अधिकाऱ्यांना राजकीय दबावाचं ग्रहण लागलंय. हे कळणं कठीण होऊन बसलं असल्याचं नागरिकांच्यातून बोललं जात आहे. सर्कल रुंदीकरणात सर्कल परिसर जोडणाऱ्या रस्त्यांचं डांबरीकरण, सर्कल मध्यभागी हायमा स्लॅम्प, कीर्तिस्तंभाचं सुशोभीकरण, सर्कल भोवती 3.5 फूट अंतराचे फुटपाथ यासारखी कामं या अनुदानातून करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहराच्या विकासाला आपापसातील राजकीय हेबेदावे विसरून अतिक्रमण हटाव मोहिमेस नेत्यांनी सहकार्य करावं व बोरगाव शहराला सौंदर्य प्राप्त करून देण्यास प्रत्येकाने सिंहाचा वाटा उचलावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांच्यातून केली जाते. बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे.